नमस्कार. नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात, नवी ऊर्जा आणि हो, नवे संकल्प. तर आज आपण विद्यार्थ्यांसाठी काही खास आणि एकदम प्रभावी संकल्पांवर बोलणार आहोत. हे संकल्प केवळ अभ्यासातच नाही, तर आयुष्यभराच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी नक्की मदत करतील. तर मग सुरुवातच करूया एका महत्त्वाच्या प्रश्नाने. येणारे वर्ष हे आत्तापर्यंतचं सर्वोत्तम वर्ष बनवण्याची इच्छा आहे का? जर उत्तर हो असेल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण संकल्प तर सगळेच करतात, पण ते पूर्ण करण्यासाठी एक योग्य आराखडा लागतो. आणि तोच आराखडा आज आपण पाहणार आहोत. आपण यशाच्या 4 मूलभूत स्तंभांवर किंवा पिलर्सवर आधारित संकल्प समजून घेणार आहोत. हे 4 स्तंभ आपल्या प्रगतीचा पाया इतका मजबूत करतील की ध्येयांपर्यंत पोहोचणं सोपं होईल. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे अर्थातच अभ्यासातील यश. आपलं शिक्षण हे आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे, नाही का? आणि हा पाया पक्का करण्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. बघा, शैक्षणिक यशासाठी ही 4 सोपी पण अत्यंत प्रभावी पावलं आहेत. पहिलं म्हणजे रोजच्या रोज अभ्यास करण्याची सवय लावणं. दुसरं, वेळेचं योग्य नियोजन करणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तिसरं, परीक्षेची उगाच भीती न बाळगता सतत सराव करत राहणं. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, मनात काही शंका आली की ती लगेच शिक्षकांना विचारणं. ह्या सवयींमुळे आत्मविश्वास तर वाढेलच, पण अभ्यासातली प्रगती ही नक्कीच दिसेल. बरं, आता वळूया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे, जो आहे वैयक्तिक शिस्त म्हणजे पर्सनल डिसिप्लिन. अभ्यासात यश मिळवण्यासाठी किंवा कोणतंही ध्येय गाठण्यासाठी शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्तच आपल्याला योग्य मार्गावर ठेवते. आणि शिस्तीच्या बाबतीत आजकालचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? तर तो म्हणजे मोबाईल. ही स्लाइड आपल्यासमोर 2 पर्याय अगदी स्पष्टपणे दाखवतेय. एका बाजूला आहे अमर्याद स्क्रोलिंग, जे आपला वेळ आणि लक्ष दोन्ही वाया घालवतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे मोबाईलचा मर्यादित वापर, जो आपली एकाग्रता आणि कामाची क्षमता वाढवतो. निवड आपल्यालाच करायची आहे. फक्त मोबाईलच नाही, तर दररोज काहीतरी वाचण्याची सवय, लवकर झोपून लवकर उठणं आणि आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणं यासारख्या सवयी आपल्याला अधिक शिस्तबद्ध बनवतात. या छोट्या वाटणाऱ्या सवयींचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो, हे नक्की. आता आपण तिसऱ्या स्तंभावर आलो आहोत, सामाजिक मूल्य. एक हुशार विद्यार्थी असण्यासोबतच एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक बनणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपलं वागणंच आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतं. या स्तंभाचा सगळा गाभा या एका वाक्यात आहे. प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण आहे. कोणत्याही परिस्थितीत खोटं न बोलण्याचा आणि नेहमी खरं बोलण्याचा संकल्प करणं हे आपल्याला एक विश्वासार्ह व्यक्ती बनवतं. याचबरोबर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करणं, लहानांवर प्रेम करणं आणि मित्रांना गरजेच्या वेळी मदत करणं या गोष्टी आपले सामाजिक संबंध अधिक घट्ट करतात. यामुळे आपल्यात संघभावना वाढते.